चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले केंद्र सरकारच्या जागा आहेत करन्सी नोट प्रेस नाशिकच्या. टोटल 534 जागा आहेत. तुमची जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे, शेवट कधी आहे, कुठल्या ट्रेंडच्या जागा आहेत, कोण फॉर्म भरू शकतं, त्याचसोबत वयोमर्यादा किती आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करून विसरू नका. पात्रता, रिक्त जागा, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. आता सविस्तर थोडक्यात माहिती घेऊया. तुम्हाला जाहिरात कुठं पाहिजे तर आपल्या टेलिग्रामला ऑलरेडी दिलेली आहे. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन नसेल का तर तो ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आता संपूर्ण डिटेल माहिती बघतोय. ओके, चला बघा. इथे जर पाहिलं असेल तर टोटल करन्सी नोट प्रेस नाशिक केंद्र सरकारच्या जागा आहेत. लक्षात ठेवा, केंद्राचं पेमेंट चांगला आहे. 534 पदांची मेगा भरती आलेली आहे. बघा, SPMCIL अंतर्गत केंद्र सरकारच्या मिनी रत्न कंपनीत ही सुवर्ण संधी दिलेली आहे. म्हणजेच करन्सी नोट प्रेस नाशिक इथं तुमच्या जागा आहेत. आता कोणकोणत्या ठिकाणी जागा आहेत हे जर पाहिलं असेल बघा. SPMCL काय आहे आणि ही भरती नेमकी कुठं होत आहे तर इथं बघा, सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिनिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी भारत सरकारच्या मालकीची मिनी रत्न कॅटेगरी कंपनी आहे. बघा, CNPN करन्सी नोट प्रेस नाशिक नोडल युनिट हे मेन. आणि इथून जर पाहिलं असेल तर 3 विभाग पडलेले तुम्हाला दिसत आहेत इकडे. याच्यामध्ये जर पाहिलं तर बघा, ISPN इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक, त्यानंतर BNPD बँक नोट प्रेस देवास आणि SPPH सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद. म्हणजे तुमची नोडल एजन्सी ही आहे, परंतु या ठिकाणी सुद्धा त्या तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे किंवा तुम्हाला तिथं नोकरीला करता येणार आहे. पुढे बघा, आता ह्या ज्या जागा आहेत त्याची वर्गवारी दिलेली 534 जागा आहेत. कुठल्या कास्टला किती जागा आहेत सविस्तर बघूया आपण. तर इथं तुमची टोटल दिलेली आहे बघा. कास्ट वाईज जागा जर पाहिल्या असतील तर ST कास्टला टोटल 50 जागा आहे. त्यानंतर SC कास्ट आहे 64 जागा आहे त्या 534 मध्ये. EWS कॅटेगरीला 65 जागा आहे 65. OBC कॅटेगरीला 116 जागा आहे. खुला प्रवर्गाला 239 जागा आहे. असं टोटल तुमचं 534 जागाचं हे विवरण आहे. याच्यामध्ये जर पाहिलं असेल दिव्यांगासाठी 17 जागा त्यांनी दिल्या आणि माजी सैनिकासाठी एक्स आर्मी वाल्याला 41 जागा दिलेल्या आहेत. या 534 मध्ये टोटल तुमचं 534 जागाचं विवरण दिलं आहे. आता काही पद आहेत जर पाहिलं असेल, करिअर ट्रॅक कनिष्ठ तंत्रज्ञ नावाचं पद आहे. काय नाव आहे? कनिष्ठ तंत्रज्ञ, ज्युनियर टेक्निशियन म्हणतो आपण त्याला. वेतन त्याचं 18,700 ते 67,390 आहे. वय आहे 18 ते 25. त्यांना या पदासाठी फॉर्म भरायचं वय 18 ते 25 पाहिजे. कार्यालयीन सहाय्यक नावाचं पद आहे. ऑफिस असिस्टंट नावाचं पद आहे. वेतन 21,540 ते 85,570 पर्यंत आहे. वय 18 ते 28 वय वर्ष असेल ते फॉर्म भरतील. कास्ट वाल्यांना वयामध्ये सूट दिलेली आहे. त्यानंतर पर्यवेक्षक सुपरवायझर नावाचं पद आहे. 27,600 95,910 एवढं वेतन आहे. वय आहे 18 ते 30 वर्षापर्यंत. त्यानंतर अधिकारी ऑफिसर्स नावाचं पद आहे, ज्यामध्ये वेतन 29,740 पासून 1,03,000 पर्यंत आहे आणि वय आहे 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार. आता कनिष्ठ तंत्रज्ञ पदामध्ये कोणी तर वेगवेगळे उपलब्ध ट्रेंड दिले आहे ते फॉर्म भरू शकतात. जर पाहिलं असेल त्यांचं वेतन पे स्केल हा 18,780 ते 67,390 पर्यंत आहे. वय मर्यादा त्यांची 18 ते 25 वर्ष वय आहे, ते फॉर्म भरू शकतात. ज्यांची कास्ट असेल कास्ट वाल्यांना तिथं सूट दिलेली आहे. बघ, उपलब्ध ट्रेंड कुठले आहेत तर प्रिंटिंग वाले, मुद्रण कंट्रोल नियंत्रण वाले आहे. इलेक्ट्रिकल असतील, इलेक्ट्रॉनिक वाले असतील म्हणजे विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक फॉर्म भरू शकतात. मेकॅनिक जे आहेत, फिटर मशिनरीज फिटर वाले. त्यानंतर बघा मेकॅनिकल मशीन टूल मेंटेनन्स वाले, स्टोअर, एअर कंडिशनिंग वातानुकूलित वाले, जे इंक फॅक्टरी वाले, अटेंडंट, लॅब असिस्टंट आणि इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन, एवढे जे वेगवेगळे ट्रेंड आहेत उपलब्ध हे त्या ठिकाणी काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. पुढचं जर पाहिलं तर सहाय्यक कलावंत आणि अधिकारी पद. इकडे कार्यालयीन सहाय्यक आणि कलावंताची पद आहे. इकडे वरिष्ठ अधिकारी दिलेला आहे. जर पाहिले असेल हे कार्यालयीन सहाय्यकाचे वेगळे पद आहे. त्याचं वेतन 21,540 ते 85,570 आहे. वयमर्यादा 18 ते 28 वर्ष. यामध्ये भरपूर पद आहेत जे ग्रॅज्युएशन सुद्धा भरता येतात. त्यानंतर
वरिष्ठ अधिकारी नावाचं पद आहे, वेतन दिलेलं आहे आणि वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत दिलेली आहे. आता पर्यवेक्षक नावाचे सुपरवायझर नावाचं पद आहे, तर त्याला वेतन 27,600 ते 95,910 दिलेलं आहे. वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष आणि त्याच्या शाखा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. त्या शाखावाले या ठिकाणी या पदासाठी काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. इकडं टेक्निकल कंट्रोल अँड प्रिंटिंग दिलेलं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT दिलेलं आहे, इकडे मेकॅनिकल मशीनरी दिले, एअर कंडिशनर दिलेलं आहे, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक दिलेलं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग वाले दिलेलं आहे, इथं इन्स्ट्रुमेंटेशन दिलेलं आहे, इंक फॅक्टरी वाले दिलेले आहे, ऑफिशियल लँग्वेज वाले एवढे या ठिकाणी शाखा दिल्यात, तेवढे या पदासाठी फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरायला सुरुवात तुमची कधी होणार आहे, तर फॉर्म भरायला बघा व्यवस्थित सुरुवात तुमची 20 एप्रिल पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. कधी 20 एप्रिल 20 एप्रिल पासून अर्ज भरण्याला सुरुवात. तर शेवट तारीख किती आहे, तर शेवट तारीख तुमची 19 मे शेवट तारीख आहे अर्ज भरण्याची शेवट. आता ही जाहिरात तुम्हाला पाहिजे, सविस्तर फॉर्म भरायचा आहे, तर तुम्हाला कुठल्या वेबसाईटला जायचं, तर बघा ही वेबसाईट दिली तुम्हाला इथं cnp.nasikc.spmcil.com ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटला जायचं तुम्हाला. त्या वेबसाईटला गेल्यानंतर करिअर्स नाव टॅबवर क्लिक करायचं. तुम्हाला त्या ठिकाणी सगळी माहिती, रजिस्ट्रेशन असेल, फॉर्म भरायचं असेल, सगळी माहिती घ्या. जाहिरात सुद्धा असणार, संपूर्ण जाहिरात डिटेलमध्ये वाचून घ्या. ठीक आहे. बघा महत्वाची सूचना काय तुम्हाला त्यांनी दिलेली आहे, खाली सूचना सुद्धा दिलेली आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणं अनिवार्य आहे. ठीक आहे. ही तुमची संपूर्ण डिटेल माहिती त्या ठिकाणी जेवढी शक्य आहे तेवढी दिलेली आहे. सविस्तर संपूर्ण बघून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. टेलिग्रामला सुद्धा आपण जाहिरात दिलेली, ही जाहिरात आहे ऑलरेडी सेंड केलेली, त्यामुळे टेलिग्रामचा ग्रुप जॉईन नसेल केला तर टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. खूप मोठ्या प्रमाणात पेमेंट चांगल्या प्रकारे आहे. केंद्र शासनाच्या जागा आहे, त्यामुळे नक्की जे क्वालिफाय असतील तर त्यांनी फॉर्म भरून द्या. टोटल 534 जागांची भरती प्रक्रिया आहे. याच सोबत महाराष्ट्रामध्ये येत्या 2 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेगा भरती असणार आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यास चालू कंटिन्यू ठेवा. ओके, थांबतो. त्याचसोबत लक्षात असू द्या, आपल्या विविध ज्या कुठल्या भरती प्रक्रिया आहेत, तुम्ही न्यायालयाचा फॉर्म भरला असेल, लिपिक शिपाई असेल, वाहन चालक असेल, टेस्ट सिरीज आहे, आपली नोट्स आहे, ती नोट्स टेस्ट सिरीज घ्या. त्यानंतर समाज कल्याण जागा येणार आहेत. ठीक आहे. जेवढ्या काही पदाच्या जागा येणार आहेत त्या सगळ्या पदांच्या आपल्या टेस्ट सिरीज सुरू झालेल्या आहेत. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण श्री अकॅडमीची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या. तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे त्यानुसार सगळ्या टेस्ट सिरीज आहे. MPSC ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे, तर MPSC सुद्धा आपली टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे. नुसती टेस्ट सिरीज आपण घेत नाहीयेत, मागच्या आजपर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत त्या सगळ्या पेपरचं विश्लेषण करतोय आणि त्यानंतर त्या रिलेटेड आपण टेस्ट सिरीज बनवतोय आणि ते बनवणं सुद्धा चालू आहे. तर तुम्ही सुद्धा आपलं श्री अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्या आणि टेस्ट सिरीज तुम्हाला शक्य असेल तर जॉईन करा. ठीक आहे, थांबतो.